मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी गेल्या तासभरापासून बैठक सुरू आहे। संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अभिजित पानसे या बैठकीकरता उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसे जी आक्रमक झालेली आहे त्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। इतकंच नाही तर आगामी महापालिका निवडणुकांवर देखील चर्चा होऊ शकते असं देखील म्हटलं जात आहे। पण गेल्या तासभरापासून सध्या ही चर्चा सुरू असल्याची बातमी समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, गेल्या तासभरापासून उदय सामंत आणि राज ठाकरे तसंच राज ठाकरेंचे पदाधिकारी यांच्यामध्ये सध्या बैठक होत असल्याचं कळतंय। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे किंवा मनसे गेले अनेक दिवस आक्रमक भूमिका घेताना दिसतेय। अनेक बँकांमध्ये निवेदनं सादर केली जात आहेत। मराठीचा आग्रह या ठिकाणी धरला जातोय। आक्रमक पवित्रा मनसेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे काल फडणवीसांचं वक्तव्य सुद्धा समोर आलेलं आहे। कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही असं देखील फडणवीस म्हणतात। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत शिवतीर्थावर जाणं महत्त्वाचं मानलं जात आहे। मीनाक्षी, निश्चितच कारण लागवी आपण पाहतोय की मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भातला मुद्दा जो आहे तो उचलला आणि त्यानंतर संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान देत मात्र जे बँका असतील किंवा आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातोय की नाही हे पाहण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले। मात्र अनेक बँकांमध्ये जाऊन निवेदनं दिली आहेत। मात्र ह्या सगळ्यानंतर आपण पाहतोय की या कार्यकर्त्यांकडनं अनेक ठिकाणी जे आहेत ते हाणामारीचे प्रसंग देखील पाहायला मिळाले आणि त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं, जो कायदा हातात घेणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाईल। मात्र ह्या संपूर्ण नंतर आता आपण पाहतोय की मंत्री उदय सामंत हे दादर इथल्या राज ठाकरेंच्या निवासस्थानीच म्हणजे शिवतीर्थावरती दाखल झाले आहेत। आपण पाहतोय की 1 तास झालेला आहे आणि शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट होत आहे। या दरम्यान आपण पाहू शकतो मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर असतील, अभिजित पानसे असतील किंवा मग मनसे नेते संदीप देशपांडे असतील हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवेदनं दिली आहेत तसा प्रतिसाद आहे किंवा मग राज्य सरकारची काय या संदर्भामध्ये नक्की भूमिका आहे याच्यावरती जी आहे ती आज चर्चा होत असताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अनेक सध्या मुद्दे आहेत राजकारणातील, येणाऱ्या महानगरपालिका असतील, हे सगळं लक्षात घेताना मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे, काल जे वक्तव्य केलं त्यानंतर मनसेने आणि राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि सरकार यावरती काय पावलं उचलते या संदर्भात देखील राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे। त्यामुळे एकूणच उदय सामंत यांची आता ही भेट होत आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील बोलताना पाहायला मिळतील। त्यामुळे या दरम्यान उदय सामंत काय बोलतात आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लागली मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।